सोलापूर शहरात एका 18 वर्षीय मुलावर झाड पडल्याने तो गंभीररित्या जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे रोहन श्रीनिवास गोस्कोंडा, वय वर्ष 18, राहणार भवानीपेठ, सोलापूर, हा तरुण घोंगडे वस्ती नॅशनल लॉटरीच्या शेजारी एका झाडाखाली थांबला होता. अचानक त्याच्या अंगावर झाड पडले. घटनास्थळी लोकांनी त्याला बघून अँब्युलन्सद्वारे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या हा तरुण सोलापुरातील कुंभारी गावात असलेल्या अश्विनी रुग्णालयात उपचार घेत आहे. नातेवाईकांनी सांगितले की तरुणाची स्थिती अत्यंत चिंताजनक व गंभीर आहे. त्याचा हा परिवार अत्यंत गरीब असून वडील टीव्ही रिपेअरिंगचे काम करतात व आई विडी कामगार आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या परिसरातील नागरिकांनी या झाडाबद्दल महापालिकेला तक्रार दिली होती, मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकारावर लक्ष दिले नाही म्हणून ही घटना घडली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील केला आहे. नाही तो तिथं उभारला होता, ते म्हणजे तिकडनं जात होता. मग जात होताना ते अचानकच कोसळली, काहीच कळलं नाही. पूर्ण झाड त्याच्या अंगावर पडली. चालत जात होता का गाडी वगैरे? नाही चालत जात होता. तिथं उभारलंय त्याने फक्त 1 मिनिटासाठी. मित्रासोबत बोललाय का काय केलं काहीच कळलं नाही. हो, असं अचानकच म्हणजे झालं. आता शुद्धीवर आहेत का मुलगा शुद्धीवर आहे, पण त्याचा कालचा पूर्ण कमरेखालचा पूर्ण भाग डॅमेज झाले. दोन्ही बोन्स, मेन बोन्स डॅमेज झाले, नस डॅमेज झाले. त्याचं काही होत नाही म्हणून डॉक्टर सांगू लागले त्यात आम्हाला. हा, कुठं लागला मार? ते मेन बोन असतात ना, माकड बोनचं, ते पाठीमागचा पाठीचा खालचा भाग. म्हणजे काय हात पाय वगैरे काय तुटला वगैरे नाही ना? हे बघा, पूर्ण बॅक साईडचं बोन, आतलं बोन डॅमेज झाले. तर खालचा पाय त्याचे उचले ना सकाळपासून. पूर्ण खालचा भाग हे झाले, सेन्स नाहीये, तर अजून लघवी संडास नाहीये. पूर्ण डॅमेज झाले, बोन्स डॅमेज झाले. तिथलं मेन नस आहे ना, ते नस पण डॅमेज झाले. त्याचा इलाजच होत नाही म्हणून सांगू लागले तर आम्हाला. तुम्ही तुमची आई आहेत का? मी त्याची मावशी आहे. आई घरी गेली आहे, दुसऱ्या दाखवण्याला घेऊन जाण्यासाठी आई चालली आहे. आई गेली आहे. हा, ठीक आहे. आता तुमची काय मागणी वगैरे काय असणार आहे? पूर्ण खर्च पाहिजे आम्हाला. आमच्या मुलाला आम्ही दुसरीकडे दाखवणार आहोत. जिथे दाखवणार आहे. वडील काय करतात? वडील काही काम नाही हो, ते टीव्ही रिपेअरिंग करते. गरीब आहेत आई वडील. आई पिढ्या करते आणि वडील ते टीव्ही रिपेअरिंग करते. त्यांची परिस्थिती पण नाहीये करण्या इतकं. आता पूर्ण पेशंट काही आमची परिस्थिती कशी चालली माहितीये का? इथं रडू लागलो आम्ही, माहितीये का? पोराचं काहीच होत नाही. भविष्य पूर्ण कोलॅप्स झालं आमच्या पोराचं. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.